नमस्कार, मी स्नेहल्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत दालचा राईस। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। दालचा राईस बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। इथे बासमती राईस घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता। इथे पांढऱ्या भोपळ्याचे असे उभे काप करून घेतले आहेत। मूग डाळ आणि तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली, हे एकत्र उकडून घ्यायचं। नंतर दालचा मसाला, हळद, तिखट, मोहरी, जिरं, इथे चिंचेचं पाणी आहे, कांदा, टोमॅटो, तमालपत्र, गूळ, हिंग, दालचिनी, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। 2 शिट्ट्या करून उकडून घ्यायचे सगळं। यातच थोडे हळद टाकले उकडायला। दालच्याला फोडणी देऊन घेऊया। आता तेल तापलेलं आहे कढईत। मोहरी आणि जिरं, दालचिनी, तमालपत्र, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, कांदा टाकलेला आहे उभा चिरून। कांद्याला थोडा गुलाबी कलर आला की त्यात टोमॅटो आणि कढीपत्ता टाकून घेऊया। गुलाबी रंगाचं झालं आहे, त्यात टोमॅटो टाकलं आणि कढीपत्ता। टोमॅटो छान नरम होईपर्यंत मध्यम गॅसवर परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं। टोमॅटो नरम झालाय, आता त्यात मसाले टाकून घेऊया। तिखट आणि हळद, यातच दालचा मसाला टाकला, हिंग टाकलं आणि गूळ। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहेत, त्यात आपण आता उकडून घेतलेले डाळ आणि भोपळा टाकून घेऊया। चिंचेचं पाणी टाकून घेऊया। त्यात चवीनुसार मीठ टाकलं, थोडं गार्निशिंग साठी कोथिंबीर। दालच्याला 2 मिनिटं उकळी आली की गॅस बंद करून घेऊया। दालच्याला उकळी आली की त्यात बटर टाकून घ्यायचं थोडं। बटरने चव खूप छान येते। दालचा तयार आहे, आता आपण बाउल मध्ये सर्व करून घेऊया। दालच्यासाठी लागणारा राईस शिजवून घेऊया। पातेल्यात तेल तापलेलं आहे, त्यातच थोडं जिरं, तमालपत्र, थोडं पाणी टाकलंय। 1 कळशी एवढं पाणी टाकलेलं आहे भात शिजवण्यासाठी। चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू टाकले। स्वच्छ धुवून घेतलेला राईस टाकले त्यात। यावर झाकण ठेवून 80 ते 90% राईस बघू शकता इथे राईस शिजत आला आहे। राईस शिजलं की त्यातलं पाणी काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खूप छान असं भन्नाट दालचा राईस तयार आहे। त्यासोबत तुम्ही लोणचं, पापड घेऊन अजून चव वाढवू शकता तुमच्या पदार्थाची। हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही। तर आज आपण बघितलं दालचा राईस। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवनवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।